नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या अनेक लाभार्थ्यांमध्ये अपात्र महिलांचा समावेश असल्याचं समोर आलंय। नाशिक जिल्ह्यामध्ये पडताळणी दरम्यान दुबार नावं आढळल्यानं निकष अपूर्ण असल्यानं तब्बल 1600 महिलांची नावं या लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत। येत्या काळामध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही संख्या मोठ्या प्रमाणावरती कमी होण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील महायुती सरकारकडनं लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती। योजना सुरू करताना अनेक नियम आणि अटी घालण्यात आल्या होत्या, परंतु त्या नियम आणि अटी सर्वांनीच पाळल्याचं समोर आलेलं नाहीये। विवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांना अर्ज करता येईल यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय। यासोबतच महिलेच्या कुटुंबाचं हे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या पुढे नसावं, कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन नसावं आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2च महिलांना लाभ देता येईल अशा अटींचा समावेश यामध्ये करण्यात आलाय। असं असतानाही अनेकींनी चुकीची माहिती बघून योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। त्यामुळे स्थानिक स्तरावरती पडताळणी करण्यात आली। पडताळणीनंतर अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची कारवाई सुरू झाली। गेल्या काही दिवसांमध्ये 1600 लाभार्थ्यांना या योजनेतनं वगळण्यात आलंय। राज्य सरकारनं तात्पुरत्या स्वरूपात ई-केवायसी प्रक्रियेला स्थगिती दिली। विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचं मानलं गेलं। आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महिला मतदारांची नाराजी टाळण्यासाठी ही स्थगिती देण्यात आल्याची चर्चा आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सरकारकडनं दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। मात्र दिवाळी उलटून गेली तरी अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात या ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही। ऑक्टोबर महिना संपायला अगदी काही दिवस बाकी असतानाही अनेक जणींच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत। त्यामुळे ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागलेली आहे। याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता शासनाकडनं वर्तवण्यात आली आहे। तर मग पाहूयात की शासन किती लवकर हे पैसे देणार ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।